हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जितक्या लवकर मी हे स्वीकारेन की मिस जान्हवी आता माझ्या आयुष्यातून निघून गेली आहे, तितकंच ते माझ्यासाठी चांगलं ठरेल. तिच्या आधीही तर मी जगतच होतो. तिच्या जाण्याने काय फरक पडणार आहे, मोठा बिघडणार आहे? सगळी चूक माझीच आहे. मी तिला इतकं जवळ येऊच दिलं नसतं, जेव्हा मला माहीत आहे की शेवटी मला एकटंच राहायचं आहे. फक्त काम आणि काहीही फालतू विचार नाही, असंच मला स्वतःला समजावत राजवीर मनाशीच बोलत होता. आज राजवीरचा मूड प्रचंड खराब होता. ऑफिसमध्ये सगळेच तणावात होते. प्रत्येक जण आपापल्या कामात गुंतलेला होता. जान्हवी ऑफिसमध्ये असायची तेव्हा वातावरण खूपच निवांत असायचं. तिच्या उपस्थितीमुळे राजवीर अधिक शांत राहायचा. फार कमी लोकांवर तो ओरडायचा. त्याचा मूड बहुतेक वेळा चांगलाच असायचा, पण आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा त्याचा मूड खूपच बिघडलेला होता. त्याच्या केबिनमधून मोठ्या आवाजात काहीतरी आपटल्याचा आवाज येत होता. जेव्हा जेव्हा त्याला जान्हवीची खूप आठवण यायची, तेव्हा तो समोरची एखादी वस्तू उचलून फेकून द्यायचा. इकडे जान्हवी आज खूप उशिरा उठली होती. उठताच तिने आरशात स्वतःकडे पाहिलं. ती टॉवेलमध्येच होती. आज तर आई येणार आहे आणि मी अजून झोपते, असं स्वतःशीच बोलत ती पटकन उठली. तिने लगेच संपूर्ण घर साफ केलं, बेडशीट्स बदलल्या, सगळे कपडे धुतले आणि मग अंघोळीसाठी गेली. अंघोळ झाल्यावर ती मार्केटमध्ये जाऊन एक छोटासा गणपती बाप्पाची मूर्ती आणते. मूर्तीसमोर दिवा लावते, पूजा करते. हेही झालं. घरही स्वच्छ झालं. नाहीतर आई मला चांगलीच ओरडली असती, असं म्हणत जान्हवी स्वतःशीच हसते. त्यानंतर ती किचनमध्ये आईसाठी जेवण बनवायला लागते. संध्याकाळ झाली होती. मग ती पटकन स्टेशनवर आईला घ्यायला जाते. आशाजींना पाहता जान्हवी धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडते. आईला मिठी मारताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. "अगं वेड्यासारखी का रडतेस?" आशाजी तिचे अश्रू पुसत म्हणतात. जान्हवी आईला घरी घेऊन येते. "बाळा, तू इथे राहतेस?" घर पाहत आशाजी विचारतात. "हो आई," जान्हवी उत्तर देते. "खूप मोठं घर आहे हे तर." आशाजी आश्चर्याने म्हणतात. "हो, कंपनीकडून मिळालं आहे," जान्हवी सांगते. "मला माझ्या मुलीचा खूप अभिमान आहे," असं म्हणत आशाजी तिच्या कपाळावर किस करतात. त्या संपूर्ण घराची पाहणी करतात. "घर खूप स्वच्छ ठेवलंस. एकटी राहिल्यामुळे तरी थोडी जबाबदार झालीस. आता लग्नानंतर तुला फार अडचण येणार नाही," आशाजी हसत म्हणतात. "काय आई?" जान्हवी थोडी नाराजीने म्हणते. "हो ना, घरी असताना तुला अंघोळ करायला सांगायलाही किती वेळ सांगावं लागायचं." आशाजी हसत आठवण काढतात. "आई, काहीही," जान्हवी म्हणते. "आता तरी वेळेवर उठतेस ना?" आशाजी विचारतात. "हो आई, ऑफिसला जायचं असतं ना?" जान्हवी म्हणते. "मी जेवण बनवलं आहे, चला. तुम्हाला भूक लागली असेल," जान्हवी म्हणते. आशाजी जेवण चाखतात. "छान बनवलं आहेस," त्या कौतुकाने म्हणतात. हे ऐकताच जान्हवीला राजवीरची आठवण येते. "काय झालं? कुठे हरवलीस?" आशाजी विचारतात. "काही नाही, पण तुमच्यासारखं छान नाही झाले. आता तुम्ही इथे आहात तर तुम्हीच मला जेवण बनवून खाऊ घालणार." जान्हवी हसत म्हणते. "हां हां," आशाजी हसतात. आशाजी अंघोळीसाठी जातात. जान्हवी बाल्कनीत बसून राजवीरचाच विचार करत असते. "आता मी इथे फक्त 1-2 दिवसांचीच पाहुणी आहे. पुन्हा कधी परत येणार नाही. घराची चावी कुणाला देऊन जाऊ? त्यांच्या घरच्या बॉडीगार्ड्सना देईन. हो, तेच बरोबर. मला या घराची खूप आठवण येईल. मग पण त्याहून जास्त सरांची, त्यांच्यासोबत घालवलेले क्षण. माझी ही चूक आहे. मला त्यांना थेट विचारायला हवं होतं किंवा स्वतः सांगायला हवं होतं की मला त्यांच्यावर प्रेम आहे. आधीच सांगितलं असतं तर कदाचित आज सगळं वेगळं असतं. ताईने मला किती समजावलं होतं, पण त्यांनीही तर सांगितलं होतं की ते कधीच लग्न करणार नाहीत. मग मी कसं सांगणार? कुणाची चूक नाही, ते माझ्या नशिबातच नव्हते.
आधी काही झालं असतं तर मी आईला किंवा कार्तिकला समजवण्याचा प्रयत्न केला असता. पण आता मी होकार दिला आहे, असं म्हणत जान्हवी आपल्या नशिबाला दोष देत होती. रात्री आशाजी बेडवर बसलेल्या असतात. जान्हवी त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेली असते. कशी आहे माझी बाळ? आशाजी तिच्या केसांवरून हात फिरवत विचारतात. मी खूप छान आहे आई, जान्हवी म्हणते. इथे तुझं मन रमलंय वाटते, आशाजी म्हणतात. हो आई, जान्हवी उत्तर देते. तू खुश आहेस ना? इथे काही त्रास तर नाही? आशाजी काळजीने विचारतात. नाही आई, मी इथे खूप खुश आहे, जान्हवी म्हणते. बाळा, तू इथे एकटीच राहतेस? आशाजी विचारतात. नाही आई, तनुताईही असते, जान्हवी सांगते. मग तनू कुठे आहे? ती तर तुझ्या सोबतच राहायची ना? आशाजी विचारतात. मी काही पूर्वीच इथे शिफ्ट झाले. आधी ताईसोबत त्यांच्या घरी राहत होते. ताई इथे येत जात असते, जान्हवी सांगते. बाळा, मला तुझी खूप काळजी वाटते. तू इथे एकटी. आशाजी पुढे काही बोलणारच होत्या. जान्हवी आशाजींना म्हणते. आता तर आई, मला तुमच्यासोबतच यायचं आहे. मग तुम्ही एवढी चिंता का करत आहात? हो ग, आशाजी उदासपणे उत्तर देतात. पण उद्या आपण शॉपिंगला जाऊया. माझ्याकडे पैसे आहेत. लग्नासाठी जे काही घ्यायचं असेल ते तुम्ही घ्या, जान्हवी म्हणते. बाळा, त्याची काही गरज नाही, आशाजी म्हणतात. गरज नाही म्हणजे काय? आता तुमची मुलगी कमावते. तुम्हाला जे हवं असेल ते घ्या. काळजी करू नका, जान्हवी ठामपणे म्हणते. तेवढ्यात आशाजी डोळ्यात पाणी आणून म्हणतात. बाळा, तुझं आणि कार्तिकचं लग्न होणार नाही. काय? जान्हवी लगेच उठून बसते. हो माझ्या बाळा, मन लहान करू नकोस. तुला अजून एखादा चांगला मुलगा मिळेल. कार्तिक तुझ्या नशिबात नव्हता. आशाजी जान्हवीचा चेहरा हातात घेऊन समजावतात. आई, तुम्ही मला आधी का नाही सांगितलं? जान्हवी दुःखी होत विचारते. बाळा, तसं सांगायची हिंमत झाली नाही. तुला वाईट वाटलं असतं म्हणून विचार केला मी स्वतः येऊन तुला समजावेन. कधी कधी काही गोष्टी आपल्या नशिबात नसतात, आशाजी शांतपणे म्हणतात. कार्तिकनेही मला काहीच सांगितलं नाही, जान्हवी म्हणते. त्यालाही सुनीताने काही सांगितलं नव्हतं. तू निराश होऊ नकोस. माझं मन सांगतं तुला कार्तिकपेक्षा चांगला मुलगा मिळेल. आशाजी तिला धी देतात. मिळेल म्हणे. जर आईने आधी सांगितलं असतं तर कदाचित मिळालाही असता. मी तर सरांना साफ नकार दिला. त्यांनी विचारायच्या आधीच आईने सांगितलं असतं तर मी होकार दिला असता. जान्हवी मनातल्या मनात विचार करते. बाळा, जास्त विचार करू नकोस. आशाजी तिच्या विचारात हरवलेला चेहरा पाहून म्हणतात. हो आई, तुम्ही काळजी करू नका, झोपा, जान्हवी म्हणते. आशाजी झोपून जातात. पण जान्हवीला झोप लागत नाही. मी सरांना स्पष्ट नकार दिलाय. त्यांना किती वाईट वाटलं असेल. असंच का सगळं माझ्याच बाबतीत होतं? जान्हवीच्या मनात सतत राजवीरचाच विचार फिरत राहतो. सकाळी जान्हवी अजून झोपलेली असते. आशाजी अंघोळ करून पूजा करायला बसतात आणि मग जान्हवीला उठवायला येतात. उठ ग जानू, सकाळ झालीये, आशाजी म्हणतात. हो आई, जान्हवी डोळे चोळत म्हणते. जान्हवी उठून आईला मिठी मारते. आज तर माझी मुलगी फारच चांगली झाली आहे, एकदम उठली, आशाजी हसत म्हणतात. हो झाली आहे, जान्हवी हसून म्हणते. जा अंघोळ करून ये, मी जेवण बनवते, आशाजी म्हणतात. हो म्हणत जान्हवी अंघोळीला जाते. आशाजी जेवण बनवतात. जान्हवी अंघोळ करून येते. दोघी मिळून जेवण करतात. चालूया, जान्हवी विचारते. कुठे? आशाजी विचारतात. शॉपिंगला, जान्हवी म्हणते. पण बाळा, आशाजी म्हणतात. लग्न होत नाही म्हणजे शॉपिंगच करू शकत नाही असं थोडंच आहे, जान्हवी हसत म्हणते. दोघी शॉपिंगला निघून जातात. इकडे राजवीर ऑफिसला जात असतो. त्याला जान्हवीची खूप आठवण येत असते. कोणावर जबरदस्ती नाही करता येत. तिने नकार दिला आहे, मग मी काय करू? पण तिचे डोळे काहीतरी वेगळंच सांगत होते. कदाचित ती निघून गेली असेल.
एकदा पुन्हा विचारू का? नाही राजवीर, तू काय विचार करतोयस? मला तिच्याशी काही देणं घेणं नाही. तिच्याशिवायही माझं आयुष्य नीट चाललं आहे. मला तिची गरज नाही. मी तिला का बोललो? आणि तसंही मला लग्नाशी काहीच घेणं देणं नाही. राजवीर स्वतःशीच पुटपुटतो. जान्हवी दिवसभर आईसोबत शॉपिंग करते. इकडे घरी, अरे वा, आज तर टेबल छान सजलेलं आहे. अर्जुन वीणाजींना म्हणतो. हे सगळं मिशानेच केलं आहे. वीणाजी सांगतात. आज काही स्पेशल आहे का? अर्जुन मिशा आणि वीणाजींकडे पाहत विचारतो. तेवढ्यात ऐश्वर्या तिथे येते. हे काय, एवढे सगळे पदार्थ? कोणत्या आनंदात? ती विचारते. कार्तिकचं सिलेक्शन झालं आहे, मिशा सांगते. ओ वाव, कॉंग्रॅच्युलेशन्स भाभी. ऐश्वर्या मिशाला मिठी मारत म्हणते. मग तर मीही खाणार, म्हणत ती मिठाई उचलते. आता पटकन त्याचं लग्न करून टाका, वीणाजी मिशाला म्हणतात. हो आई, पुढच्या महिन्यात जॉईनिंग आहे. त्याआधीच कार्तिकचं लग्न व्हावं असं आईला वाटतं, मिशा सांगते. होईल, वीणाजी मिशाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात. हे सगळं ऐकून ऐश्वर्याचे होशच उडतात. इतक्या लवकर? मला काहीतरी करायलाच हवं, नाहीतर माझ्या स्वप्नांचा राजकुमार कुणीतरी दुसरीच घेऊन जाईल. नाही, मी असं होऊ देणार नाही. काहीतरी मार्ग काढायलाच हवा. पण काय? भाभींशी बोलायलाच हवं, असं ऐश्वर्या स्वतःशीच पुटपुटली. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन ऑफिसला गेल्यावर ऐश्वर्या थेट मिशाकडे गेली. भाभी, भाभी, माझी गोड भाभी, असं म्हणत ऐश्वर्याने मागून मिशाला घट्ट मिठी मारली. काय झालं तुला? मिशा आश्चर्याने विचारते. काय म्हणजे? ऐश्वर्या मुद्दामूनच अनभिज्ञ बनत म्हणते. आज माझ्यावर एवढं प्रेम का उसळतंय? मिशा तिच्या डोळ्यात पाहत म्हणते. कारण तुम्ही खूपच गोड आहात, असं म्हणत ऐश्वर्याने मिशाचे गाल ओढले. अच्छा, फार गोड बोलू नकोस, सरळ सांग काय विषय आहे? मिशा हसत पण ठामपणे विचारते. भाभी, तुम्हाला कसं कळलं? ऐश्वर्या थोडी गोंधळून म्हणते. कारण मी तुझी भाभी आहे. आता सांग काय झालंय? मिशा शांतपणे म्हणते. ते भाभी. त्यानंतर ऐश्वर्या लाजत म्हणते. बोल ना, मिशा आग्रह करते. मला ना तुमचा भाऊ खूप आवडतो. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. ऐश्वर्या थेट मनातली गोष्ट बोलून टाकते. काय? मिशा थोडी चकित होते. प्लीज भाभी, मी खरंच त्याच्यावर प्रेम करते. ऐश्वर्या काकुळतीने येऊन म्हणते. पण तुझी त्याच्याशी फारशी ओळखही नाही ना? आणि त्यावेळी मिशा विचारते. भाभी, हे पहिल्या नजरेतलं प्रेम आहे. मी लग्न करणार असेन तर त्याच्याशीच. ऐश्वर्या ठामपणे म्हणते. तुला खात्री आहे ना? मिशा विचारते. 100%. तुम्ही माझी मदत कराल ना? ऐश्वर्या आशेने म्हणते. ठीक आहे, मी आईजींशी बोलते. मिशा थोडा विचार करून म्हणते. थँक्यू भाभी, तुम्ही जगातली बेस्ट भाभी आहात. असं म्हणत ऐश्वर्या आनंदाने म्हणते. मिशा मात्र थोडी घाबरतच स्वयंपाकघरात वीणाजींकडे गेली. आईजी, ते मिशा बोलायला सुरुवात करते. काय झालं बाळा? वीणाजी विचारतात. आईजी, मिशा इतकं बोलून थांबते. काही सांगायचं आहे ना? घाबरतेस का? वीणाजी तिची अवस्था पाहून विचारतात. हो. मिशा हळूच म्हणते. मग बोल ना, वीणाजी म्हणतात. ते मिशा पुन्हा थांबते. पुन्हा अडखळते. अच्छा, तुला माहेरी जायचं आहे का? भावाला भेटायला? वीणाजी विचारतात. नाही, कार्तिक असून आला तरी नाही, मिशा म्हणते. मग काय बोलायचं आहे सांग ना, वीणाजी प्रेमाने म्हणतात. आईजी, तुम्ही कार्तिकसाठी मुलगी पाहत आहात ना, म्हणून मी विचार करत होते. मिशा हळूहळू विषय काढते. अरे,
त्यात बोलायचं काय आहे? कार्तिक आपलाच मुलगा आहे. मी त्याच्यासाठी मुलगी पाहणारच. वीणाजी सहज म्हणतात. नाही म्हणजे जर ऐश्वर्या आणि कार्तिक तुम्हाला योग्य वाटलं तर? मीशा घाबरत घाबरत म्हणते. पण ऐश्वर्याचं शिक्षण चालू आहे ना. तिला विचारावं लागेल की तिला आत्ता लग्न करायचं आहे की नाही. वीणाजी शांतपणे म्हणतात. आईजी, ऐश्वर्याला कार्तिक आवडतो. मीशा स्पष्टपणे म्हणते. काय? तुला कोणी सांगितलं? वीणाजी चकित होतात. ऐश्वर्यानेच. मीशा म्हणते. तिला बोलवा इथे. वीणाजी आदेश देतात. आईजी ते. मीशा काही बोलणार इतक्यातच मीच फोन करते असं म्हणत वीणाजी फोन उचलतात आणि ऐश्वर्याला घरी बोलावतात. काय झालं ताईजी? ऐश्वर्या आल्यावर विचारते. मी काय ऐकते? वीणाजी थेट प्रश्न करतात. काय ताईजी? ऐश्वर्या गोंधळून विचारते. मीशा काय म्हणते ते खरं आहे का? वीणाजी विचारतात. ऐश्वर्या मीशाकडे पाहते. मीशा तिला डोळ्यांनी होकार देते. भाभीकडे का पाहतेस? मला सांग, तुला कार्तिक आवडतो का? वीणाजी थेट विचारतात. ते ताईजी. ऐश्वर्या पूर्णपणे गोंधळून जाते. तिला काय बोलावं तेच सुचत नाही. बोल, भाभीला सांगू शकतेस, मला नाही. वीणाजी म्हणतात. ते ताईजी. पुन्हा ऐश्वर्या गोंधळते, अडखळते. ठीक आहे, मी तुझ्या आईशी बोलेन. मग आपण मीशाच्या घरी जाऊन सविस्तर बोलू. वीणाजी निर्णय घेत म्हणतात. थँक्यू ताईजी. असं म्हणत ऐश्वर्या धावत जाऊन वीणाजींना मिठी मारते आणि मग मीशालाही मिठी मारते. यानंतर मीशा जान्हवीला फोन करते. कार्तिक आणि ऐश्वर्याच्या लग्नाबद्दल सांगण्यासाठी. हॅलो. जान्हवी फोन उचलते. नेहमी मीशाचा फोन आला की जान्हवी उत्साहाने बोलायची, पण आज तिचा आवाज उदास वाटत होता. काय झालं? इतकी काळजीत का दिसतेस? मीशा विचारते. तुला काहीच माहीत नाही? जान्हवी हताशपणे म्हणते. काय? मीशा आश्चर्याने विचारते. माझं आणि कार्तिकचं लग्न ठरवलं जात आहे. जान्हवी थेट सांगते. काय? मीशा प्रचंड हादरते. हे ऐकताच मीशाला घाम फुटतो, कारण ऐश्वर्या आणि कार्तिकच्या लग्नाची गोष्ट तिनेच घरात काढली होती. आणि आता कार्तिकचं लग्न जान्हवीसोबत ठरत होतं. तुला खरंच माहिती नाही का? जान्हवी आश्चर्याने मीशाला विचारते. नाही, तुला कार्तिकशी लग्न करायचं आहे? मीशा ठामपणे म्हणते. नाही, तो माझा फक्त मित्र आहे. मी त्याच्याकडे कधीच त्या नजरेने पाहिलं नाही आणि कधी पाहीन असंही वाटत नाही. जान्हवी स्पष्टपणे सांगते. म्हणजे तुला कार्तिकशी लग्न करायचंच नाही ना? पक्क? मीशा पुन्हा खात्री करून घेते. नाही, अजिबात नाही. जान्हवी ठाम उत्तर देते. मग ठीक आहे ना, त्यात एवढं काय? मीशा शांतपणे म्हणते. पण आई काही ऐकतच नाही. मी खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण जान्हवी निराश होत म्हणते. काही काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. मीशा तिला धीर देते. कसं होईल काहीच कळत नाही. आता काहीच ठीक होणार नाही असं वाटतंय, जान्हवी हताशपणे म्हणते. मीशा असं काही होणार नाही, कारण मीशा काहीतरी सांगणार इतक्यात अर्जुन तिथे येतो. ठीक आहे, मी फोन ठेवते. अर्जुन आलेत. मीशा असं म्हणत फोन ठेवते. मिशू, मिशू, अर्जुन तिला हाक मारत म्हणतो. आणि तुम्ही आधी कपडे बदला आणि मी तुमच्यासाठी काहीतरी प्यायला घेऊन येते, मीशा म्हणते. हो, पण आम्हाला तर तुम्हालाच
आहे अर्जुन तिचा हात ओढत मिश्किलपणे म्हणतो. त्यासाठी तुम्हाला रात्रीपर्यंत वाट पाहावी लागेल. आता मला स्वयंपाक करायचा आहे, मिशा म्हणाली. मिशा हसतच म्हणते, काय मिशाजी, आज तुम्ही खूपच अनरोमॅन्टिक वाटताय. अर्जुन म्हणतो, त्याचं कारण मी तुम्हाला रात्री सांगेन, मिशा उत्तर देते. स्वयंपाक करताना मिशाच्या मनात सतत जान्हवीचाच विचार सुरू होता. मी तर फारच घाबरले होते. कुठे माझ्यामुळे माझ्या मैत्रिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर? देवाचे लाख लाख आभार की जान्हवीला कार्तिकशी लग्न करायचंच नाही, नाहीतर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. ती मनातच विचार करते. दीदी, तुम्ही काय बोलताय? ऐश्वर्याची आई वीणाजींना म्हणते. यात चुकीचं काय आहे? वीणाजी शांतपणे उत्तर देतात, आमच्या ऐश्वर्याला काहीच येत नाही. स्वयंपाकघरात तिने कधी पाऊलही ठेवलं नाही. वीणाजी काळजीने म्हणतात, काही हरकत नाही, वेळेनुसार सगळं शिकेल. वीणाजी समजावतात, सरकारी नोकरी, तेही शहरात, ते मान्य करतील का? वीणाजी विचारतात, का नाही मान्य करणार? आमची ऐश्वर्या कोणापेक्षा कमी आहे का? तू फक्त तयारी कर, आपण उद्याच त्यांच्या घरी स्थळ घेऊन जाऊ. मला पूर्ण विश्वास आहे ते नकार देणार नाहीत. वीणाजी ठामपणे सांगतात, असं अचानक जाणं योग्य वाटत नाही. नकार दिला तर? वीणाजी साशंकपणे म्हणतात, मेषा स्वतः माझ्याकडे बोलायला आली होती. तिने घरीही नक्कीच काहीतरी सांगितलं असेल. तू काळजी करू नकोस. वीणाजी दिलासा देतात. हो. वीणाजी मान हलवतात. दुसऱ्या दिवशी अर्जुन आणि त्याचं संपूर्ण कुटुंब मेषाच्या घरी शगुन घेऊन जाण्यासाठी तयार झालं. आज मॅडम काही जास्तच छान तयार झाल्या आहेत. अर्जुन मागून तिला मिठी मारत म्हणतो, माझं दोन्ही बाजूंनी नातं आहे इथे, छान दिसायलाच हवं ना? मिशा त्याचं कॉलर नीट करत म्हणते, हो हो नक्कीच. आणि हो, आई विचारत होती तुम्ही घरी सांगितलं ना आपण येणार आहोत? त्यावेळी अर्जुन विचारतो, हो सांगितलं आहे. मिशा उत्तर देते. संपूर्ण कुटुंब मिशाच्या घरी पोहोचतं. आशाजीही तिथेच असतात. अर्जुन सगळ्यांचे पाय धरतो. जा रे, शगुनाच्या टोपल्या घेऊन ये, कोणीतरी म्हणतं. शगुन? आणि त्यावेळी सुनीताजी आश्चर्याने विचारतात, हो, आम्ही आमच्या मुलासाठी तुमच्या मुलीचा ऐश्वर्याचा हात मागायला आलो आहोत. मिशाने तुम्हाला सांगितलंच असेल. वीणाजी म्हणतात, पण त्यानंतर सुनीताजी काही बोलणार इतक्यात सुनीलजी त्यांना इशाऱ्याने थांबवतात. आम्ही खूप मानाने आलो आहोत. या नात्याबद्दल तुम्हालाही आनंद होईल अशी अपेक्षा आहे. वीणाजी पुढे म्हणतात, हो हो, तुमची मुलगी खूप गोड आहे. ती आमच्या घरची सून बनली तर आम्हाला फार आनंद होईल. सुनीलजी पटकन म्हणतात, म्हणजे हे नातं पक्क समजायचं? विनोदजी विचारतात. हो नक्की, सुनीलजी उत्तर देतात. हे ऐकून आशाजींच्या पायाखालची जमीनच सरकते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि ते शांतपणे तिथून निघून जातात. सुनीता, सगळ्यांचं तोंड गोड करा, सुनीलजी म्हणतात. सुनीताजी अजूनही धक्क्यात असतात, पण सगळ्यांना गोड देतात. कार्तिक कधी येणार आहे? आपण त्याला टीका करून लडका रोग करू, विनोदजी म्हणतात. 1-2 दिवसात येईल, सुनीलजी उत्तर देतात. मग या शनिवारला टीका करूया, विनोदजी ठरवतात. जसं तुम्हाला योग्य वाटेल, सुनीलजी मान्य करतात. मग आम्ही निघतो, शनिवारला पुन्हा भेटू, असं म्हणत ते निरोप घेतात.
विनोदजी सुनीलजींना म्हणाले, किमान जेवण तरी करून जा. सुनीलजी हसत म्हणाले, आता थेट टिक्याच्या दिवशी जेवण करू. आज आम्हाला निघू द्या. ठीक आहे असं म्हणत विनोदजी निघून गेले. मिशाच्या घरच्यांना निरोप दिल्यावर सुनीताजींचा राग उफाळून आला. त्या सुनीलजींशी वाद घालू लागल्या. तुम्ही त्या नात्याला होकार का दिलात? सुनीता, जरा समजून घे, सुनीलजी शांतपणे म्हणाले. पण सुनीताजी काही ऐकायला तयार नव्हत्या. मला तुमचं काहीच ऐकायचं नाही. तुम्हाला माहिती आहे ना, जान्हवी आणि कार्तिकचं लग्न ठरलेलं आहे. हो माहिती आहे, सुनीलजी म्हणाले. मग? मी आणि दीदीने लहानपणापासून ठरवलंय की आपल्या मुलाचं लग्न लावायचं आणि तुम्ही हे काय केलं? सुनीताजी संतापाने म्हणाल्या. सुनीता, जरा समजून घेण्याचा प्रयत्न कर. सुनीलजी म्हणाले. मला काही समजून घ्यायचं नाही. मला जान्हवीच माझ्या घराची सून हवी आहे. मी दीदीला शब्द दिला आहे. गावातही सगळ्यांना सांगितलं आहे. सुनीताजी ठामपणे म्हणाल्या. मी तुमचं म्हणणं समजतोय. सुनीलजी म्हणाले. नाही, तुम्ही काहीच समजत नाहीत. सुनीताजी चिडून म्हणाल्या, आपल्या मुलाचाही प्रश्न आहे. ते लोक शगुन घेऊन आले होते. आपण नकार दिला असता तर त्यांना अपमान वाटला असता. मिशाचा संसार उद्ध्वस्त झाला असतं. अशा वेळी नकार देणं योग्य नव्हतं. सुनीलजी समजावत म्हणाले. मला काहीही झालं तरी जान्हवीच सून हवी. सुनीताजी हट्टाने म्हणाल्या. ऐश्वर्या ही वाईट मुलगी नाही. ती आपल्या मुलाला खूप आनंदी ठेवेल. सुनीलजी म्हणाले. मग जान्हवीच काय? सुनीताजींनी प्रश्न केला. ती खूप हुशार आहे. तिला चांगल्या स्थळांची कमी नाही. आपणच तिच्यासाठी योग्य मुलगा शोधू. सुनीलजी म्हणाले. मला माहिती नाही दीदी काय विचार करत असतील. मी त्यांना भेटायला जाते. असं म्हणून सुनीताजी आशाजींच्या घरी निघाल्या. सुनीताजी घाईघाईने आशाजींच्या घरी पोहोचल्या. आशाजी बराच वेळ रडत बसल्या होत्या. दीदी रडू नका. आम्हालाही असं काही होईल असं वाटलं नव्हतं. सुनीताजी म्हणाल्या. सुनील म्हणाले आहेत की ते जान्हवीसाठी चांगला मुलगा शोधतील असंही त्यांनी सांगितलंय. त्याची काही गरज नाही. आशाजी थंडपणे म्हणाल्या. दीदी असं रागावू नका. सुनीताजी विनवणीच्या सुरात म्हणाल्या. आताच जान्हवीला काही सांगू नकोस. माझ्या फुलासारख्या मुलीचं मन तुटेल. मीच तिला जाऊन समजावते. आशाजी म्हणाल्या. मी सुद्धा आता कार्तिकला काही सांगणार नाही. तो इथे येईल तेव्हाच बोलेन. सुनीताजी म्हणाल्या. आपण देवाचं काय एवढं वाईट केलं असेल? आशाजी रडत म्हणाल्या. दीदी रडू नका. मी मिशाशी बोलते. कदाचित ती जावयाशी बोलून काही मार्ग काढेल. सुनीताजी म्हणाल्या. नको सुनीता, एका मुलीचं घर बसवताना दुसऱ्या मुलीचं उभं घर तोडू शकत नाही. सुनीलने होकार दिला आहे. आता नकार दिला तर मिशाला त्रास होईल. आशाजी ठामपणे म्हणाल्या. ते अचानकच आले. मेशानेही मला काही सांगितलं नव्हतं. सुनीताजी म्हणाल्या. काही हरकत नाही. जान्हवीच्या नशिबात काहीतरी वेगळंच असेल. आशाजी म्हणाल्या. तिला कार्तिकपेक्षा चांगला मुलगा मिळेल. सुनीताजी म्हणाल्या. मी ठीक आहे, तू घरी जा. लग्नाचं घर आहे, तयारी खूप असते. आशाजी म्हणाल्या. दीदी, सुनीताजी म्हणाल्या. मलाही मंदिरात जायचं आहे. आशाजी म्हणाल्या. आशाजी अजूनही सुनीताजींवर नाराज होत्या. सुनीताजी तिथून निघून गेल्या. इतक्या वर्षांची आपली मैत्री काही मिनिटात संपली. मी दीदींचं खूप मन दुखावलंय. या विचारांनी सुनीताजींना प्रचंड अपराधीपणा वाटत होता. दरम्यान कार्तिक जान्हवीच्या घरी आला. आपण दोघं एकत्र जाणार होतो ना? मग अचानक हा प्लॅन का बदलला? कार्तिकने विचारलं. मलाही कळलं नाही. मी तर सामानही पॅक केलं होतं. पण आईचा फोन आला की लग्नाची खरेदी इथेच करायची आहे, म्हणून त्या इथे येणार आहेत. जान्हवी म्हणाली. मी आईला सांगितलं होतं. मी सुद्धा तुझ्या आणि ताईजींसोबत येतो. पण त्याने सांगितलं की त्यांना मला भेटायचं आहे, म्हणून मला घरी जावं लागेल. पण मी तुला आणि ताईजींना घ्यायला येईन. कार्तिक म्हणाला. ठीक आहे, जान्हवी म्हणाली. बाय, काळजी घे. कार्तिक म्हणाला. तूही, जान्हवी म्हणाली. कार्तिक गावाकडे निघून गेला. तो घरी पोहोचताच पाहतो तर सुनीताजींनी त्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. संपूर्ण घरात शगुनाचं सामान पसरलेलं होतं. आई, हे सगळं काय आहे? कार्तिकने विचारलं. हे सगळं सोड, आधी हे घे आणि जेव. सुनीताजी प्रेमाने म्हणाल्या.
तुम्ही ताईजींना का सांगितलं नाही की या सगळ्या गोष्टींवर एवढा खर्च करू नये? कार्तिक सुनीताजींना विचारतो. हा ते मी. सुनीताजी गोंधळल्या होत्या. कार्तिकला नेमकं काय सांगावं हेच त्यांना कळत नव्हतं. आपण काही बाहेरचे नाही ना, मग या सगळ्या फॉर्मॅलिटीची आपल्याला काय गरज? कार्तिक पुन्हा म्हणतो. हो बेटा, आधी जेव. जेवून सांग जेवण कसं झालं आहे. असं म्हणत सुनीताजी मुद्दाम विषय टाळतात. तुमच्या हातचं जेवण नेहमीच छान असतं. कार्तिक त्यांच्या हातचं कौतुक करत म्हणाला. जेवायला लागतो. इतक्यात सुनीलजी तिथे येतात. तुम्ही सगळं कार्तिकला सांगितलं का? सुनीलजी सुनीताजींना विचारतात. हो सांगतेच. सुनीताजी उत्तर देतात. काय सांगायचं आहे? कार्तिक आश्चर्याने विचारतो. काही नाही बेटा, निवांत जेव. काही खास नाही. सुनीताजी त्याला शांत करतात. बर. कार्तिक म्हणतो. जेवण झाल्यावर कार्तिक आशाजींच्या घरी जातो. तो आशाजींचे पाय धरतो. सदा सुखी राहा बेटा. तुझ्या सिलेक्शनसाठी खूप खूप अभिनंदन. आशाजी म्हणतात. हे सगळं तुमच्या आशीर्वादामुळेच झाले. पण तुम्ही जान्हवीला यायला का नकार दिलात? कार्तिक विचारतो. सुनीताने तुला सांगितलं नाही का? आशाजी विचारतात. काय? कार्तिक गोंधळतो. लग्नाची खरेदी शहरातून करायची आहे. आशाजी विषय बदलतात. हो, जान्हवीने सांगितलं होतं. मी आईला आणि तुम्हालाही सोबत घेऊनच शॉपिंगला नेईन. कार्तिक म्हणतो. हो हो. आशाजी उदास स्वरात म्हणतात. तुम्ही ठीक आहात ना? त्यांचा उदासपणा पाहून कार्तिक विचारतो. हो बेटा, मला काय होणार आहे? आशाजी जबरदस्तीने हसतात. लग्नाचा जास्त विचार करू नका. आपण साधं लग्न करू, जास्त खर्च नको. आशाजी खर्चामुळे चिंतेत आहेत असं समजून कार्तिक म्हणतो. हो बेटा. आशाजी म्हणतात. तुम्ही एवढा सगळा शगुन का दिलात? या सगळ्याची गरज नव्हती. कार्तिक पुन्हा म्हणतो. हो बेटा, ते आशाजी काहीच बोलू शकत नाहीत. आता जे झालं ते झालं. पुढे असं काही नको. कार्तिक ठामपणे म्हणतो. हो हो, तू आता घरी जा, विश्रांती घे. इतक्या लांबून आला आहेस. काही दिवसातच तुझं लग्न आहे. आशाजी म्हणतात. कार्तिक हो म्हणतो. असं म्हणून कार्तिक तिथून निघून जातो. आज ताईजी खूपच त्रस्त वाटत होत्या. नेहमी माझ्या आवडीचं काहीतरी बनवतात. आज नीट बोलल्या सुद्धा नाहीत. कदाचित लग्नाच्या तयारीमुळेच त्या चिंतेत असतील. मीच जास्त विचार करतोय. आता फक्त काही दिवसाचं अंतर आहे माझं आणि जान्हवीचं. मग आम्ही कायमचे एकत्र होऊ. असं मनातल्या मनात विचार करत कार्तिक घरी पोहोचतो. बेटा, मला तुझ्याशी बोलायचं आहे. सुनीताजी म्हणतात. हो बोला. कार्तिक उत्तर देतो. उद्या तुझा टीका आहे. सुनीताजी सांगतात. हो आई, पण तुम्ही इतक्या चिंतेत का दिसतायत? कार्तिक विचारतो. तुझं रोख ऐश्वर्यासोबत होत आहे. सुनीताजी म्हणतात. कोण ऐश्वर्या? कार्तिक चकित होतो. अर्जुनजींच्या काकांची मुलगी. सुनीताजी सांगतात. काय आई, माझं लग्न तर जान्हवीसोबत ठरलं होतं ना? कार्तिक अस्वस्थ होतो. हो पण आता नाही. सुनीताजी म्हणतात. का? तुम्ही तर ताईजींना सांगितलं होतं ना? माझं तुमच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. कार्तिक म्हणतो. हो पण आता परिस्थिती बदलली आहे. सुनीताजी टाळाटाळ करतात. मी ऐश्वर्याशी लग्न करणार नाही. कार्तिक ठामपणे म्हणतो. इतक्या सुनीलजी तिथे येतात. तुला विचारलं नाही आहे. आम्ही तुला सांगतोय. सुनीलजी कठोरपणे म्हणतात. पण मी तिला ओळखतही नाही. मग लग्न कसं करू? कार्तिक म्हणतो. शहरात शिक्षणासाठी पाठवलं होतं. तिथले विचार अंगीकारायला नाही.
आमच्याकडे हे सगळं चालत नाही. मिशाचं लग्नसुद्धा आम्ही ठरवलं होतं. तीही जावयाला ओळखत नव्हती. पण आज ती सुखी आहे. सुनीलजी रागात बोलतात. आई, तुम्ही बाबांना समजवा. कार्तिक सुनीताजींना विनवतो. समजायची गरज तुलाच आहे. उद्या ते लोक येणार आहेत. मला तुझ्याकडून कुठलाही तमाशा नको. यामुळे माझ्या मुलीच्या संसारात अडचण आली तर मी ते सहन करणार नाही. असं म्हणत सुनीलजी निघून जातात. आई, कार्तिक म्हणतो, तुझे बाबा बरोबर बोलत आहेत. सुनीताजी त्याला मध्येच थांबवतात. आणि ताईजी, त्यांना तुम्ही काय सांगितलं? कार्तिक विचारतो. बेटा, माझ्या हातात काहीच नव्हतं. ते लोक शगुन घेऊन घरी आले होते. नकार दिला असता तर त्यांचा अपमान झाला असता. आपली मुलगी त्यांच्या घरात आहे, आई म्हणते. सुनीताजी हतबलपणे म्हणतात. आई, कार्तिक सुनीताजींना म्हणतो आणि एवढे बोलून तो थेट आशाजींच्या घरी निघून जातो. ताईजी, आईबाबांनी माझं लग्न कुणा दुसऱ्याची ठरवलं आहे, हे तुम्ही मला का सांगितलं नाही? कार्तिक आशाजींना विचारतो. बाळा, हे तुझ्या आईनेच तुला सांगितलं असतं तर जास्त बरं झालं असतं, आशाजी शांतपणे म्हणतात. पण तुम्ही हे सगळं मान्य कसं केलं? कार्तिक व्यथित होऊन विचारतो. मी कोण असते मान्य न करणारी? तुझी सरकारी नोकरी आहे, तीही शहरात. तुझं लग्न एखाद्या मोठ्या घरातच व्हायला हवं होतं, आशाजी म्हणतात. ताईजी, तुम्ही असं कसं बोलू शकता? तुम्हालाही पूर्ण हक्क आहे, कार्तिक म्हणतो. आम्ही तरी काय देणार होतो? ते लोक मोठं लग्न करणार आहेत, हुंडाही भरपूर देतील, आशाजी बोलतात. पण ताईजी, जानूपेक्षा जास्त कोण काय देऊ शकतं? कार्तिक भावनाविवश होऊन म्हणतो. बाळा, आता तिचं लग्न ठरत आहे. तिला जानू म्हणू नकोस. तिचं नाव जान्हवी आहे, आशाजी ठामपणे सांगतात. पण मी तिला लहानपणापासून, कार्तिक आश्चर्याने म्हणतो. आता माझ्या तोंडून माझ्या मुलीसाठी जानू हा शब्द पुन्हा ऐकू नको, आशाजी थोडा रागात म्हणतात. ठीक आहे, कार्तिक मान खाली घालून म्हणतो. तो तिथून निघू लागतो. तेवढ्यात थांब बाळा, आशाजी त्याला थांबवतात. त्या बाजूला ठेवलेल्या जुन्या लाकडी पेटीतून पैसे काढतात. हे 10,000 रुपये आहेत. जान्हवी गावाला जाताना मी सुनीता ताईकडून घेतले होते, ते तिला परत दे आणि माझ्याकडून धन्यवादही सांग, आशाजी पैसे देताना म्हणतात. ताईजी, हे काय करत आहात? मी हे पैसे घेऊ शकत नाही, कार्तिक म्हणतो. आता हे पैसे मी ठेवू शकत नाही. या ओझ्यासह मला मरायचं नाही, आशाजी ठामपणे सांगतात. कार्तिक पैसे घेऊन घरी परत येतो आणि ते सुनीताजींना देतो. हे घ्या, तो म्हणतो. हे काय आहे? सुनीताजी आश्चर्याने विचारतात. ताईजींनी दिले आहेत, तुम्हीच त्यांना दिले असतील, कार्तिक म्हणतो. सुनीताजींच्या डोळ्यात पाणी येतं. आई, ताईजी फार नाराज आहेत. तरीही तुम्ही काहीच करणार नाही का? कार्तिक दुखावलेल्या आवाजात विचारतो. मी काय करू बाळा? मी खूप मजबूर आहे, सुनीताजी हताशपणे म्हणतात. तुमच्या एका चुकीमुळे कितीतरी नाती तुटतील, असं म्हणून कार्तिक रागाने तिथून निघून जातो. आईने आधीच सांगितलं असतं तर मी परत आलोच नसतो. इथे येऊन खूप अडकलो आहे. काय करू? काहीच समजत नाही, तो स्वतःशीच पुटपुटतो. दुसरीकडे मिशाच्या घरी मात्र सगळे खूप आनंदात होते. लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली होती. भाभी, तुमचा भाऊ शहरातून आला असेल ना? ऐश्वर्या मिशाला विचारते. आता तो माझा भाऊ नाही, फक्त तुझा होणारा आहे, मिशा चेष्टेच म्हणते. भाभी, ऐश्वर्या लाजत म्हणते. अगदी आजच लग्न आहे असं वाटतंय तुला पाहून, मिशा हसत चिडवते. मिशा दीदी ऐश्वर्याशी खूपच मोकळेपणाने वागते ना? ऐश्वर्याची आई विनाजींना म्हणतात. आमची ऐश्वर्या आहेच इतकी गोड, विनाजी हसत उत्तर देतात. पण मला थोडी भीती वाटते, ऐश्वर्याची आई काळजीने म्हणते. का? विनाजी विचारतात. तिचं सासरचं कसं होईल? तुम्हाला माहीत आहे ना, ती किती तोंडसट आहे. बुवाजींनाही सोडत नाही, आई म्हणते. काळजी करू नकोस, लग्नानंतर ती शहरातच राहणार आहे.
आणि मिशाचे घरचे लोक चांगले आहेत. ते ऐश्वर्याला खुशच ठेवतील. विनाजी समजवतात. हो दीदी. ऐश्वर्याची आई मान डोलावते. भाभी, उद्या सगळे तुमच्या माहेरी जाणार आहेत ना? ऐश्वर्या विचारते. हो, पण लवकरच ते घर तुझंच होणार आहे, मिशा हसत म्हणते. उद्या तिथे काय होणार आहे? ऐश्वर्या उत्सुकतेने विचारते. उद्या आपण कार्तिकला शगुन घालायला जाणार आहोत. उद्यापासून तो कायमचा तुझा होईल, मिशा आनंदाने म्हणते. मीही तुमच्यासोबत येऊ शकते का? ऐश्वर्या विचारते. लग्नाआधी मुलगी सासरी जात नाही, मिशा स्पष्टपणे सांगते. मला कार्तिकला भेटायचं होतं, ऐश्वर्या म्हणते. भेटशीलच की, आता तो तुझाच आहे, मिशा तिच्या गालावर हलकेच चिमटा काढत म्हणते. दुसऱ्या दिवशी अर्जुनची संपूर्ण फॅमिली मिशाच्या घरी जाण्यासाठी निघते. सासरी पोहोचताच अर्जुन सगळ्यांचे पाय धरतो. सुनीलजी कार्तिकलाही तसेच करण्याचा इशारा करतात. कार्तिकला खुर्चीवर बसवण्यात येतं. ऐश्वर्याचे आईवडील त्याच्या मांडीवर चांदीचं नाणं, एक सफरचंद आणि रोख रकमेची गड्डी ठेवतात. हे तुम्ही काय करत आहात? सुनीलजी लगेच म्हणतात. ते रोख रक्कम परत देत म्हणतात. हे आम्ही घेऊ शकत नाही. जास्त नाही आहे, विनोदजी नम्रपणे उत्तर देतात. हे करू नका, आम्ही तुमच्या हात जोडी देतो, सुनीलजी हात जोडत बोलते. विनोदजी पुढे आले आणि त्या गड्डीतून 500 रुपयांची नोट काढून कार्तिकच्या मिठीत ठेवली. आता काही अडचण नाही ना सुनीलजी? विनोदजी सुनीलजीकडे विचारतात. हो हो, तुमची खूप खूप मेहरबानी, सुनीलजी विनोदजीकडे बोलले. कार्तिकला लाडू दिले गेले. सगळे घरचे बारीक बारीक करून कार्तिकला लाडू खायला घालतात. चला, आता आम्ही तुमचा मुलगा स्थिर केला, विनाजी सुनीलजीकडे बोलली. हो हो, सुनीलजी विनाजीकडे उत्तर देतात. मेशा आणि सुनीलजी सगळ्यांना चहा आणि नाश्ता देतात. आता पुढे काय करायचं आहे सुनीलजी? ऐश्वर्याच्या वडिलांनी सुनीलजीकडे विचारलं. जसं तुम्ही म्हणालात, सुनीलजी ऐश्वर्याच्या वडिलांकडे उत्तर देतात. ऐश्वर्या आमची मुलगी जास्त तुमच्या भाऊभावीची आहे. तिच्या बोलण्यावरच आम्ही तुमच्या मुलाला निवडलं आहे. आमच्या मुलीचे नीट लक्ष ठेवाल ना? आम्ही तिला खूप प्रेमानं पाळलं आहे, वाढवलं आहे, ऐश्वर्याच्या वडिलांनी सुनीलजीकडे सांगितलं. हो हो, काळजी करू नका, मी ही मुलगी आहे, चांगल्या प्रकारे समजतो, सुनीलजी उत्तर देतात. जर तुम्हाला ठीक वाटलं तर आम्ही पुढील आठवड्यात सगाई ठेवू, विनोदजी सुनीलजीकडे विचारतात. हो हो, सुनीलजी म्हणाले. तुम्हाला काही अडचण आहे का? विनोदजी विचारतात. नाही नाही, आम्हाला काही अडचण होऊ शकत नाही, सुनीलजी उत्तर देतात. लेनदेनाचीही चर्चा करूया, ऐश्वर्याच्या वडिलांनी सुनीलजीकडे बोललं. तुम्ही काय बोलत आहात? आम्ही मिशाच्या लग्नातही काही लेनदेन केलं नव्हतं, तर आता कसं करू शकतो? सुनीलजी म्हणाले. तरीही तुम्हाला काही मागणी आहे का? ऐश्वर्याच्या वडिलांनी विचारलं. नाही नाही, आम्हाला फक्त तुमची मुलगी हवी आहे, सुनीलजी उत्तर देतात. चला आता आज्ञा द्या, विनोदजी सुनीलजीकडे म्हणाले. मिशा आणि तिचे घरचे तेथून निघून गेले. हे लोक माझं लग्न करूनच मान्य करतील. ऐश्वर्या मिशाच्या घरी येताच तिला मिठीत घेते. सांग ना भाभी, तिथं काय काय घडलं? ऐश्वर्या मिशाला विचारते. पुढील आठवड्यात तुझी सगाई आहे, मिशा ऐश्वर्याला सांगते. काय? मी तर अजून खरेदी सुरू केली सुद्धा नाही, ऐश्वर्या म्हणते. काही नाही, उद्यापासून सुरू कर, मिशा उत्तर देते. ठीक आहे, ऐश्वर्या म्हणते. आता तुम्ही काही दिवसांचीच पाहुणी आहात ते, मिशा ऐश्वर्याला खेळ करत म्हणते. भाभी, ऐश्वर्या हसत तिथून निघून जाते. मिशाला अजून विश्वास बसत नव्हता की तिचं लग्न खरंच कार्तिकशी होणार आहे. सगळं स्वप्नवत आणि सुंदर वाटत होतं. फ्लॅशबॅक. जान्हवी आपली आई ज्वेलरीच्या दुकानात घेऊन जाते. बेटा, इतक्या मोठ्या दुकानात का आणलंस? आशाजी ज्वेलरी पाहून जान्हवीला विचारतात. चला ना आई, जान्हवी आशाजीचा हात धरून तिला आत नेते. आशाजींना सोन्याची खूप आवड होती, पण मुलांना शिकवण्यासाठी आणि घर खर्चासाठी जे सोनं होतं ते विकून देण्यात आलं होतं.
कडे दाखवा, जान्हवी सेल्स गर्लकडे म्हणते. बेटा, आशाजी थांबवताना म्हणतात. आई बघ ना, जान्हवी म्हणते. हे कसं आहे, घालून दाखवा. जान्हवी कड्यांच्या सेटमधून एक सेट घेते आणि आईला घालून दाखवते. सुंदर दिसत आहेत ना, जान्हवी विचारते. हो, तू घालून पहा, आशाजी म्हणतात. पण जान्हवी त्यांना कडे काढू देत नाही. नाही, तुम्ही सांगा की तुम्हाला आवडलं की नाही, जान्हवी म्हणते. हो, पण आशाजी म्हणतात. हे कितीचे आहेत, जान्हवी सेल्स गर्लकडे विचारते. मॅडम, 3 लाखांचे, सेल्स गर्ल उत्तर देते. द्या हे, जान्हवी पेमेंट करून देते. बेटा, आशाजी म्हणतात. चला, जान्हवी म्हणते आणि दोघी घरी परत येतात. बेटा, इतके महागडे का घेतले, आशाजी विचारतात. आई, तुम्हाला आवडलं ना, फक्त तुम्ही कायम घालून ठेवा, जान्हवी उत्तर देते. नाही, मी हे तुझ्या लग्नासाठी ठेवेन, तेव्हा कामी येतील, आशाजी म्हणतात. माझ्या लग्नाच्या वेळी आणखी घेऊ. आई, मी इतक्या दूर तुमच्यापासून येऊन आले ना, म्हणजे तुमच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता करू शकू, जान्हवी म्हणते. पण बेटा, आशाजी म्हणतात. तुम्ही हे घालून नाही तर माझ्याशी बोलू नका, जान्हवी म्हणते. जान्हवी आणि आशाजी 2 दिवस छान वेळ घालवतात. जान्हवी आशाजीसाठी आणि आपल्या भाव रोहितसाठी खूप शॉपिंग करते. आई, इतक्या लवकर का निघतेस, जान्हवी विचारते. बेटा, मी नंतर येईन, रोहित घरात एकटा आहे. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतोय. पुढील भाग नक्की पहा.